ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। अजिंठा जंगलात 2 बिबट्यांची भीषण झुंज, जखमी वृद्ध बिबट्याचा मृत्यू। अजिंठा वन परिक्षेत्रातील काळी कराड परिसरातील घनदाट जंगलात 2 बिबट्यांमध्ये वर्चस्वासाठी भीषण झुंज झाल्याची घटना समोर आली आहे। या संघर्षात गंभीर जखमी झालेल्या अंदाजे 12 ते 13 वर्ष वयाच्या वृद्ध नर बिबट्याचा मृत्यू झाला। देव्हारी शिवारातील नदीपात्राजवळ संबंधित बिबट्याचा मृतदेह आढळून आला। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केल्यानंतर प्राथमिक निष्कर्षात दुसऱ्या बिबट्याच्या नखा व दातांच्या गंभीर जखमांमुळे तसेच पंजाची नखे तुटल्याने शिकार करता न आल्यामुळे उपासमारीत त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला। सध्या अजिंठा व गिरडा घाट परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याने वन विभागाने गस्त वाढवली असून नागरिक व शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। दरम्यान जखमी बिबट्या काही दिवस गावालगत फिरत असतानाही वन विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत असून संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे। काय नाव तुमचं? माझं नाव अरुण नप्ते, राहणार सावळदबारा, तालुका सहकार, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। बरं, हे जे बिबट नर या जातीचे जे आपले या ठिकाणी मृत अवस्थेत आढळले, याबद्दल काय सांगाल? याबद्दल सांगायचं म्हणलं की एवढे कर्मचारी 15 ते 16 कर्मचारी, शिपाई ते काय करत होते? जखमी 5-7 दिवसापासून जखमी अवस्थेत असलेला बिबट्या, शेतकऱ्यांचं भीतीच्या वातावरणामुळे इकडे तिकडे शेतकरी त्याच्यापासून घाबरत होते, दूर होत होते। मग शिपाई, कर्मचारी, अधिकारी काय करत होते? झोपा काढत होते का? त्यांच्याकडे त्यांनी लक्ष का नाही दिलं? नाही तर आज तो वाचला असता, त्याच्यावर दुर्लक्ष झाला असता आणि शेतकऱ्यांची भयभीती निघून गेली असती। आज त्या दिवसाने तो मृत अवस्थेत पडलेला, काही शेतकऱ्यांना वाटला जिवंत आहे, काही शेतकऱ्यांना वाटला मरलं आहे। याच्यावर शेतकऱ्यांचं जास्त मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं। शेतकरी घाबरतात यायला जायला। तुमची काय अपेक्षा आहे यावर? आमची अपेक्षा आहे की या ढोंगू कर्मचाऱ्यावर, अधिकाऱ्यावर यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। फुकाचा सरकारचा पगार घेताना करता काय?